टुडे वी आर गोइंग टू लर्न हिअर पार्ट्स ऑफ स्पीच. आज आपण जे शिकतो आहोत ते काय शिकतो आहोत? पार्ट्स ऑफ स्पीच शिकत आहोत. तर पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो आपण याला? शब्दांच्या जाती. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय असतं? शब्दांच्या जाती. आता या पार्ट्स ऑफ स्पीच कोणत्या आहेत किंवा किती आहेत? ओके, हे आज आपण पाहणार आहोत. तर एट टोटल पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत? 8 आहेत. त्या त्या एट कोणत्या आहेत? तर ते आपल्याला वन बाय वन पाहायचं आहे. फर्स्ट वन पार्ट्स ऑफ स्पीच कोणते आहे आपली इथे? नाउन आहे. नाउन म्हणजे काय म्हणतो आपण? नाउन म्हणजे काय असतं मराठीमध्ये? नामरात. नाम आता याच्यामध्ये दुसरे आहे, याच्यामध्ये दुसरी कोणती आहे पार्ट्स ऑफ स्पीच? प्रोनाउन. दुसरी कोणती आहे इथे? प्रोनाउन प्रोनाउन प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय असतं? त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? सर्वनाम म्हणतो. प्रोनाउन म्हणजे काय राहते याच्यामध्ये? सर्वनाम म्हणतो आपण. ओके. थर्ड वन कोणता आहे इथं? पार्ट्स ऑफ स्पीच आहे ती आपली नाउन. प्रोनाउन नंतर काय राहतं आपल्या इथं? ऍडजेक्टिव्ह. कोणती घेतो आपण इथं? ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. ओके. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय म्हणतो मराठीमध्ये? ऍडजेक्टिव्ह म्हणजे म्हणतो आपण विशेषण. फोर्थ वन आहे वर्ब. वर्ब म्हणजे काय म्हणतो मराठीमध्ये आपण? काय आयडिया आहे? वर्ब म्हणजे काय म्हणतो आपण याला? वर्ब म्हणजे काय राहतं? क्रियापद राहतं. पार्ट्स ऑफ स्पीच फिफ्थ वन जी पार्ट्स ऑफ स्पीच आहे ती कोणती आहे? ओके. नाउन झाले, प्रोनाउन झाले, ऍडजेक्टिव्ह. वर्ब नंतर काय राहते इथं? ऍडवर्ब. वर्ब नंतर काय म्हणतो आपण इथं? ऍडवर्ब म्हणतो इथं. तर ऍडवर्ब म्हणजे काय राहतं याच्यामध्ये? क्रियाविशेष. 6 पार्ट्स ऑफ स्पीच आहे. प्रीपोजिशन. प्रिपोजिशन तर प्रीपोजिशन म्हणजे काय? मराठीमध्ये कसं म्हणतो आपण याला? प्रीपोजिशनला शब्दयोगी अव्यय. नेक्स्ट वन आहे, सेव्हन्थ वन आहे कंजंक्शन. आता कंजंक्शन म्हणजे काय राहतं? कंजंक्शन म्हणजे काय म्हणतो आपण याला? उभयान्वयी अव्यय. आणि जे लास्ट वन आहे, एट वन आहे, ते काय म्हणतो आपण याला? इंटरजेक्शन म्हणतो आपण याला मराठीमध्ये. केवल प्रयोगी अव्यय. समजलं? किती आहे? ओके. लास्ट वन कोणते आहे? इंटरजेक्शन म्हणजे काय म्हणतो आपण याला? केवल प्रयोगी केवल अव्यय. ओके. अशा प्रकारे हे जे आहेत त्या 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. तर हे एकदा तुम्ही स्वतः बोलायचे आहेत पार्ट्स ऑफ स्पीच. नाउन नाम, प्रोनाउन सर्वनाम, ऍडजेक्टिव्ह विशेषण, वर्ब क्रियापद, ऍडव्हर्ब क्रियाविशेषण, प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय, कंजक्शन उभयनव्य अव्यय आणि इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय. ओके. म्हणजे अशा प्रकारे आपण जे आज पाहिलेलं आहे ते इंट्रोडक्शन कशाचं पाहिलेलं आहे? पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजे जे टोटल किती आहेत आणि त्याला मराठीमध्ये काय बोलतो आपण हे वन बाय वन आपण पाहिलेलं आहे.